मराठवाडा वॉटर ग्रीड हे अगोदर युती सरकारमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प सुरू केला होता, परंतु मधल्या काळामध्ये तो बंद पडला होता. तो आम्ही पुन्हा त्याला चालना दिलेली आहे आणि जवळपास 15,000 कोटी रुपये याला खर्च आवश्यक आहे. आणि म्हणून मराठवाड्याचा दुष्काळमुक्त करणं आणि मराठवाड्याच्या अनेक ज्या काही योजना मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलेल्या आहेत, यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड जे कोकणातून पाणी मराठवाड्याचे वाया जाणार आणायचं होतं, आत्ताशी सर्वेक्षणासाठी वर्षभरानंतर मोठ्या मुश्किलीनं 50 मागण्या केल्यानंतर 60 कोटी रुपये सर्वेक्षणासाठी आले, बाकी काही नाही. सर्वेक्षण कधी होईल याचा भरोसा नाही आणि त्याच्यानंतर प्रकल्पाला मान्यता कधी मिळेल हा त्याच्या पुढचा विषय आहे. म्हणजे या मराठवाड्याला किमान 10-20 वर्ष हे पाणी मिळू नये अशा प्रकारच्या सरकारचा मनोदय दिसतो.